हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर जरा आज लेट झालं आहे, निघतोय जिमला. आता बाहेर मस्त वातावरण झालं एक नंबर, नाही पाऊस नाही काय नाही, पण असा ढगाळ वातावरण आहे थोडा. मस्त प्री वर्कआउट केळी घेऊ आणि निघू लगेच पटकन जिमला. चलो, आज काय काय काम आहेत आपल्याला. पेट्रोल टाकायला जायचं आहे, पेट्रोल संपला गाडीतला. नंतर गाडीची चेन नीट करायची आहे, म्हणजे चेन क्लिअर आणि काय बोलतो आपण लूप, चेन लूप लावायचं गाडीला. आज तो लावून घेऊ. कधी बसणार लावीन राहून जातो तो. आज लावून घेऊ. आज टाईम नाही, आज जास्त काही कामं नाहीत. केळी खातो आता. चेस. काय माहीत. सो आलोय जिमला. दादा आलाय. आज सगळा काय ते मिक्स मारून टाकायचा, काय भेटेल तो मारायचा. आज कसला विचार करायचा नाही, काय भेटेल तो मारून टाकायचा. दादा तर त्याच तयारीत आलाय, काय भेटेल तो मारणार. तर चलो वर्कआउट चालू करू. जरा लेट झालाय आज काही कामं पण नाहीत. कंप्रेशन टी शर्ट. दादा जायला घाबरतोय, म्हणजे काय लोक बोलतील याचा विचार करतोय. बॉडी आहे तर दिसणारच ना, आणि कंप्रेशन टी शर्ट आहे त्यामध्ये अजून भारी दिसणार. दाखव बॉडी, दाखव. क्लास. अशी लोक बघितले पाहिजे गाडीवरनं जाताना, कुठला माणूस चाललाय. काय गरज गेली यार, एवढं नाही लाजायचं रे. बॉडी आहे तर दिसणार ना. अजून किती बांधायला पाहिजे तुझ्यो. सगळा शो घालवलंच कंप्रेशन टी शर्टचा. चलो, वर्कआउट इज डन. आज मारले बायसेप, बॅक, शोल्डर. मी बायसेप आणि बॅक मारले, आणि दादानी शोल्डर पण द्यात मारले थोडे. आणि आज पार्किंग पूर्ण खाली आहे पार्किंग. गाड्याच नाहीत सगळे. छू. चलो आता घरी जाऊ. व्हिडिओ मेरा चालू रहता है भाई, व्हिडिओ कभी रुकता नाही. आलोय घरी. प्रोटीन शेक पित आहे. आता मस्त पेट्रोल टाकून आला. पेट्रोलचं पण काय समजत नाही मला. आता काय म्हणजे पेट्रोलची अशी कमतरता तर कुठं नाही, पण आज मी पेट्रोल पंपवर गेलेलो. पॉवर पेट्रोल होता फक्त. आणि म्हणजे एकाच पेट्रोल पंपवर नाही, सगळ्या पेट्रोल पंपवर एकच पेट्रोल, पॉवर पेट्रोल. काय पेट्रोलचा विषय झाला आहे, ऑइलचा विषय झाला काय माहीत नाही. कारण त्याला विचारला ना मी, तो पेट्रोल पंपवाला होता. तो बोलतो माझ्याकडंच नाही, ऑल ओव्हर सगळीकडं, म्हणजे आमच्या इथं जेवढे पण पेट्रोल पंप आहेत ऑल ओव्हर सगळीकडं पॉवरचा पेट्रोल आहे, बाकी कुठला पेट्रोलच नाही. काय आता म्हणजे काय कुठला वार नाही, काय नाही, काय विषय नक्की माहीत नाही. असो, पॉवर पेट्रोल का मी जास्त टाकला नाही, कारण गाडीची वाट लागते पॉवर पेट्रोलनी. नॉर्मल पेट्रोल टाकतो गाडीत मी. चेस. आणि दुसरा विषय असा झाला की आज आपल्याला चेन क्लीन करायची होती गाडीची, म्हणजे चेन स्प्रे आणि लूब लावायचा होता चेनला गाडीच्या. गाडी त्याच्या आधी वॉश करायची होती. वॉशिंग सेंटर पण सगळे बंद आहेत. म्हणजे इथं एक होता माझ्याजवळ, तो पूर्णपणे बंदच झाला आहे, कारण तिथं काहीतरी गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट वगैरे आला आहे, तो बंदच झाला आहे. आणि दुसरे वॉशिंग सेंटर काय उघडे नाहीत. मग तो चेनचं पण काम करता येणार आपल्याला. अरे काय समजत नाही. सो गाईज, इथं काहीतरी मॅटर झाला आहे. इथं टेम्पो अख्खा या गाडीवाल्यानं थांबवला आहे. काय विषय झाला नक्की समजत नाही. विचारू काय, कारण इथनं जवळ आहे, जरी आवाज मारला तरी त्याला ऐकायला जाईल. काहीतरी विषय झाला मोठा, कारण अख्खा ट्रक थांबवला. आणि तो हा फोर व्हीलरवाला त्याचा फोटो वगैरे काढत होता, भांडत वगैरे होता. आता काय विषय नक्की झाला समजत नाही. म्हणजे आत्ताच जस्ट थांबला आहे, ढोकलान वगैरे की काय, कारण हवेला अशी जाम विषय होतात. बघू आता, जर पोलिसांनी बोलवलं असेल तर पोलीस येतील, किंवा हायवे सिक्युरिटी वगैरे येईल. बघू काय होतं आहे, किती वेळ गाडी थांबते.
खातोय आता खायला ओट्स आणि ॲपल. आंघोळ केले मस्त आता. जरासा सर्दी किंवा असा घसा वगैरे दुखतोय, काय समजत नाही. कारण तिकडनं उज्जैनवरनं आल्यापासून तसं होतं आहे. थोडा विकनेस वगैरे फील होत आहे. मला वाटलं ताप वगैरे असेल, पण ताप वगैरे नाही, असं नॉर्मल आहे. फक्त अंगात जरा ताकद नाही. तरी मी जिमला वगैरे गेलेलो 2 दिवस. 1 दिवस पूर्ण आराम केला. काय माहीत काय विषय नक्की. कारण असं बोललं जातं की ज्या तुम्ही देवदर्शनाला जाता तिथली जी एनर्जी असते ती तुमच्या एनर्जीसोबत मॅच नाही झाली तर तुम्हाला ताप येऊ शकतो किंवा विकनेस वगैरे असं लक्षणं जाणू शकतात, असं बोलतात. मी व्हिडिओ वगैरे मध्ये बघितलं आहे किंवा वाचलं आहे. खूप जण बोललेत असं ही गोष्ट. अशी ती गोष्ट मला त्या संबंधी मला गोष्ट जाणवते. बघू. तरी असा म्हणजे एकदम पण विकनेस नाही की मी अशी कामं वगैरे सगळी करतोय जागेवर असं बसून ना. ठीक आहे, आता ओट्स खाऊन घेऊ, भूक लागले. आज मार्केट बंद असल्यामुळे काय जास्त कामं नाहीत. थोड्या व्हिडिओ वगैरे एडिटिंग केल्या, रील्स वगैरे, जिमच्या व्हिडिओ एडिट केल्या, परत या सेटअपच्या व्हिडिओ वगैरे बनवायचे अजून. नंतर काय आज गाडीचं काम करायचं होतं, आपल्या चेनचं काम करायचं होता. सो वॉशिंग सेंटर भेटल्यामुळे काय करता येत नाही त्यामुळे गाडीचं काम. कारण कसं आहे गाडीमध्ये धूळ वगैरे म्हणजे चिखल पाण्यात ना, आता कसं चिखल वगैरे बसतो, डायरेक्ट चेन क्लिनरवर टाकून काय फायदा नाही. जाम चिखल वगैरे बसला आहे. मग बोललो पहिले धुवू आणि मग चेन वगैरे क्लीन करू. पण काय आपला वॉशिंग सेंटरच भेटला नाही घरी. इथं मी बिल्डिंगमध्ये तर गाडी धुवू शकत नाही कारण चिखल वगैरे आतमध्ये पूर्ण अडकलं आहे ना. जेवढं पाणी प्रेशरनी हे फोर्सनी चिखल काढू शकतो ना त्या पाण्याने, हाताने किती काढणार तो चिखल आपण. मग बोललो वॉशिंग सेंटरला जाऊ. वॉशिंग सेंटरच बंद आहेत. आपला डेलीचा रेग्युलरचा होता तो शॉपच बंद झाला आहे. काय या म्हणा. आता मस्त झोपलेलो, ओट्स खाल्ले दुपारी आणि नंतर झोपलो. जरा बरा वाटला, जरा विकनेस फील होता म्हणून झोपलो जरा. बोललो झोपूया, उगाच बॉडीची तब्येतीची मस्करी नको. झोपलो जरा, बरा वाटला. आता संध्याकाळचे वाजलेत, आता 6 वाजायला आलेत आणि बाहेर ऊन वगैरे जाम आहे. दुपारी जे मी ट्रक दाखवलेला तो अजून पण आहे. हे बघा अजून पण तडमडत आहेत. अरे दाखवा, हे बघा हा ट्रक आहे, माणूस इथंच आहे, अजून गाडी पण इथंच आहे. काहीतरी मोठा विषय झाला आहे. मी दुपारी बघितली, दुपारी जेव्हा गाडी थांबली तेव्हा तुम्हाला दाखवलं आहे आणि नंतर झोपलो वगैरे नसतं, आराम वगैरे केला, तरी पण अजून ते इथंच आहेत. काय नक्की विषय काय माहीत नाही, काहीतरी मोठा विषय झाला आहे. जेवतो आहे मी आता. जेवायला पनीर, राईस, सलाड आहे. भाईने आज ऑमलेट किया है और पनीर की सब्जी. हम तो नहीं खाएंगे ऑमलेट. दही खातो आता. जेवण झालंय. विषय काय झाला, दुपारी मी काही जेवलो नाही. मी दुपारचा म्हणजे लेट आलो ना जिमवरनं, मग ओट्स पण लेट खाल्ले आणि त्यानंतर परत झोपलो. मग दुपारचा लंच झालाच नाही, दुपारचा काहीच खाल्ला नाही. नंतर मग दुपारचा सगळा पनीर दही वगैरे सगळा राहिला. आता सगळी पनीरची भाजी केली आणि आता जेवल्यानंतर दही खातोय. सो झालंय खाऊन वगैरे, दही वगैरे खाल्लंय मस्त. सगळं आवरून झालंय. आज जरा गरमी जास्त होते. सो आज काय नॉर्मल दिवस होता, एवढा काय इंटरेस्टिंग नव्हता. मला असं स्क्रिप्टेड वगैरे ब्लॉग करायचा, म्हणजे ठरवून केलेल्या गोष्टी नाही, ज्या होत आहेत त्या मी शूट करत जातोय. मी असा कुठलीही गोष्ट प्लॅन करत नाही. कधी नॉर्मल होतो, कधी काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी होतात, एवढा काय विषय नाही. आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.